अशी व्यक्ती सापडणे कठीण आहे. काही तज्ज्ञांच्या मते जगातील सर्व मानवाचे 3 प्रकार असतात. पहिला, ज्याची पाठ आता वर्तमान काळात दुखत आहे. दुसरा, ज्याची पाठ भूतकाळात कधी ना कधी दुखत होती आणि राहिलेल्या व्यक्तींची पाठ भविष्यकाळात केव्हा तरी दुखणार आहे. या जागतिक विकाराचे कारण आपल्या उत्क्रांतीत असते. प्राणी 4 पायावर चालत होतो. या चतुष्पाद प्राण्यांचे रूपांतर द्विपाद प्राण्यांत झाले आहे. पाठीचा कणा उभा झाला शिवाय पाठीचा कणा पुढे किंवा मागे वाकणे शक्य होऊ शकते. उजवीकडून किंवा डावीकडून सभोवती फिरू लागतं. माथा पेलू लागला आणि शरीराच्या वजनाचे टेकू देऊ लागला. शिवाय कणांच्या आतील भागात 45 सेंटीमीटर लांब असणाऱ्या मज्जारुजूचे संरक्षण करण्याचे काम पूर्वापासून चालू राहिलेले होतेच. मानवी कणामध्ये मानेच्या भागात 7 मणके असतात. या मणक्याचा भाग आपल्याला माथ्याला टेकू देतो. या मणक्यातील हालचालीमुळे माणसाला खाली बघून जमिनीवर काय आहे ते पाहता येतं आणि उलट पक्षी आकाशातील तारे निहाळता येतात. बसल्या बसल्या एका खांद्याकडून दुसऱ्या खांद्यापर्यंत आपण पलीकडे नजर वळवता येते. मानेच्या खालच्या छातीच्या भागातील कण्यात फारशी हालचाल होत नाही. या भागातील मणक्यांना पासळ्यांना लावून असतात. त्याच्या खाली कमरेचा भाग येतो. छातीच्या भागात 12 मणके असतात तर कमरेत 5 मणके असतात. हे 5 मणके माणसाचे वजन पेलतात. त्यांच्या खाली माकड हाड असते. सेक्रम आणि क्रॉसिस उत्क्रांती होण्यापूर्वी या भागामध्ये प्राण्यांची शेपटी होते. हे कमरेचे मणके विशेषतः कमरेच्या मणक्यापैकी वरून 4था आणि 5वा मणका माणसाच्या अनेक त्रासांचे कारण असू शकते. जन्माच्या वेळी माणसाचा कणा सरळ असतो. लहान मूल डोके धरू लागले. मणक्याच्या होणाऱ्या बदलामुळे मानेतील कणा वाकू लागतो. मूल रांगू लागले की कमरेच्या भागातील कण्या देखील एक वक्रती येते. या बदलामुळे माणसाच्या कण्याचा वेगळा आकार येत जातो. कमरेच्या मणक्यापासून होणारे त्रास अनेकांना होतात. त्या खालोखाल मानेचे मणके त्रास देतात. मानेच्या मणक्यातील चकाती झिजते, ती फाटते. मानेतून निघणाऱ्या ज्ञानतंतूच्या शिरावर दाब येतो. परिणामी खांद्याचा किंवा हातात मुंग्या येतात. वेदना होतात. मान अवघडते. मानेच्या पहिल्या आणि दुसऱ्या मणक्यात जर अपघात झाला तर जीवावर बेतू शकते. अशी घटना गुन्हेगारांना फाशी शिक्षा देतात तेव्हा बुद्धी पुरस्कार केला जातो. त्यामुळे गुन्हेगाराला मृत्यूदंड मिळतो. वाहनांच्या अपघातात पाठीच्या मणक्याची मानेच्या करण्याची इजा झाली असण्याची शंका असते तर रुग्णाला उचलताना फार काळजी घ्यावी लागते. क्षुल्लक चूक